आहे, पण ते कुठे कोर्स नक्की हे माहित नाही ग. छान छान नती तयार करते तर गळ्यातला तयार करते तर परत हा, आणि मोत्याचं कर्ण फुले मस्त तयार होतं, एकदम बेस्ट आहे. बघू हे बसलं इकडचं बघू. हा, तर माझं ना हे आर्टिफिशियलचं मंगळसूत्रचं किती दिवस झालं तुटलेलं होतं, तर तार आहे ज्वेलरीची. कुठून काढते काय शोधते काय सांगता येत नाही परीचं. तर माझं ना तुटलंच होतं हे मंगळसूत्र पूर्ण. तर ह्या बाजून पण तुटलं होतं, त्या बाजून पण तुटलं होतं. आणि मग मला काय प्रश्न पडला होता, आता ही छोटीशी केवढी कडी आहे ही बघा, ही छोटीशी कडी आता बसवायचं कसं. परीनं डोकं लावलं, मला वाटतं वायर घेतली आणि मला ज्वेलरीच आवडते ग बनवायला. आपण कुठं तर ते दिसलं ना 7 दिवसाचा कोर्स असतो परी, तू लगेच शिकशील बाय एका दिवसात. तर छोटस एक पक्कड शोधली बाबांचं, तर नाही मी माझ्याकडेच ठेवलेलं ज्वेलरी बनवायला. अरे बाबा शोधतील की बाळा. नाही बाबा नाही, कशाला दुसरे आहे ना. मी जागच्या जागी ठेवते ना पण. हा, आणि तुम्हाला सांगते बरोबर बसवली. निघणार नाही ना परो. डोकं तर लागते की बाई, डोकं तर पाहिजे की. पेंडेड छान आहे ग. हा, ओके पण जॉईन केला अजून एकदा. काय जमाना आलाय, तर एवढ्याशा छोट्याशा मुलीकडनं मला हे काम करून घ्यावं लागतंय. तर इतकं चाणाक्षानं छोट्या छोट्या गोष्टी परी कव्हर करते ना, का माहिती. तर मला तर माझ्या लहान बहिणीचीच आठवण येते, कारण की ती पण इतक्या लहान वयामध्ये ना, आता माझ्या वयाची ज्या ताई असेल त्यांना माहीत असेल बघा, कुंदनचे हार वगैरे असायचे बघा, शाळेत शिकवायचे. एक दिवसच शिकवायला आले होते, तर ती स्वतः डोकं लावून, त्यावेळेस काय अँड्रॉइड मोबाईल वगैरे काय नव्हते, काय नाही, आणि असले तरी कोण देत पण नव्हते घरामध्ये. आता मुलं आपली सहज मोबाईल घेऊन बसतात, पण त्यावेळेस कोणीही मोबाईल देत नव्हते. तुम्हाला सांगते, तिच्या डोक्याने वेगवेगळे, ती इतकी सुंदर सुंदर लेअर्स वाले ना कुंदनचे हार वगैरे बनवायची, कुंदनच्या अंगठ्या बनवायची. तसं मला ना काहीतरी परी करली की मला स्वातीची आठवण येते, भरपूर आठवण येते मला तिची. तर बघा किती चाणाक्षर आहे ना, जोडून जोडून पक्कड असं वाटायला की मी सोनारी दुकानात बसले, सोनारी दुकानात बसले काय. कारण की पेंडेड इतका छान आहे ना, एक तर आपण खूप आवडीने घेतो, आणि तुटलं का मग मन अगदी उदास होते. मला वाटतं हे कट होऊन पण ना 6 महिने झाले असते, तर सारखं डोक्यात होतं की आता ह्याला काय करू. मला म्हणजे असं वाटत होतं ना, हे वरचंच ना पूर्ण हे बदलून घ्यावं, काळ्या मण्यांची पोत, आणि खालचं पेंडेड चेंज करावं. पण परी बोलली की हात लावू नको. हे बघ ना, सोड दाखवू ग, हे तसं वळखाला सुद्धा येत नाही. हात लावू नको बोलली पोरगी, हातच लावायचं नाही. ओळखायला तर येते का परीनं कसं म्हणजे ह्याला रिपेरी केलं असेल. तर ती हात लावू नको बोलली, तर तरी पण मी लावते, कारण की खिडकीची दिसते ना. तर हे बघा, ओळखायला तर येते का सोनू रिपेरी केलेलं. डोकं तर पाहिजे की. ती काय आणायला गेली हे मी तुम्हाला सांगते, कारण की मगाशी मी जेव्हा भांडी घासत होती त्यावेळेस मी बघितलंय. ती कशाला तेच घेत होती खरं तार तू. म्हणजे ह्याला म्हणजे या गळ्यातले नाही असं बनवायला दुसरं. म्हणजे ती काय करते, जे बाहेर टाकावं वस्तू असतं की नाही, त्यातलं काहीतरी काय ते काढून घेते, त्यातलं आतलं गबाळ काढून घेते सगळं. जसं की बघा, घड्याळ खराब झालं होतं मध्यंतरी, घड्याळ तर कशाला उपयोग येते म्हणून परी काढतच असते. बरं झालं, तर तुम्हाला सांगते आता हे कशातलं गबाळ काढलेलं आहे. तर वायर पडली होती बाहेर, तर त्या वायरनं ना बारीक बारीक जी तार असते बघा तांब्याची छोटीवाली, त्याचं हे तार आहे. तर ह्याला उपयोगाला आलंय. बसते ना, असू दे ना तिकडे. ती तुटली पेंडेड मस्त आहे, माझं आवडतं पेंडेड आहे. आणि गुरु दिसत नसेल तुम्हाला इथं, माझ्या ह्या 2 पर्याय दिसते तुम्हाला. तर गुरु आजीच्या रूम मध्ये गेलाय, तर आईकडे पण थोडा वेळ मी देते. आईनं पण छान वाटते, गुरु तिथं झोपलेला केलेला आईच्या रूम मध्ये, आणि गुरुला पण छान वाटते. मेन साईला चांगलं वाटते त्याच्या रूम मध्ये गेला की. मला बी जरा बरं वाटते. का बरं वाटते सांगते, त्याला पण एकाच खोलीत बसून बसून बोर होतं. तिकडे गेले की इकडे तिकडे बघतं, काय गोष्टी चेंज पाहिजे. नको म्हटलं तरी परी सईकडे फिरून आणते, नारळाचं झाड दाखव, कट्ट्यावर जा, असं तिचं काम चालू असते. म्हणजे आता गुरु गेले तर हे परिकरण करून घ्यावं. देखील ना तुटलेलं मंगळसूत्र आधी दुकानात आणलेल्या पेक्षा चांगलं व्यवस्थित अगदी करून दिली, आणि वडलं तरी पण निघणार नाही इतकं भारी करून दिली. आणि जरा सुद्धा तुम्हाला डॅमेजपणा दिसणारच नाही, कसलं दिसणार नाही. तर खरंच बाई कमाल आहे बाई आताच्या मुलांचं. तर तुम्हाला मी घालूनच दाखवते.
तर हे बघा असं आहे माझं हे पेंडंट. तर पोरीने रिपेरी करून दिली. त्यापेक्षा आनंद दुसरा काय. तर तिचं जे काय कला आहे ना तिचं तर ती करत बसते काय तर काय. तर मला कधी उपयोग येईल मला असं कधी वाटलं नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींवर आनंद घेतला ना भारी वाटतं एकदम. तर कसलंच ओळखायला येत नाही. तर मला सारखं वाटायचं की तुटले दुसरं जर आणायला गेलं एवढी लढी जरी आणायला गेलं दुकानामध्ये तर 100 रुपये 60 रुपये तरी सहज घेतात. म्हणजे आता हे तुटले तर बादच होऊन जाईल. पण झालं एकदाचं रिपेरी. असं दिसतं मला मी दाखवते. तर पर्याय का या वायरचा उपयोग केलाय. व्हेरी गुड. काय तर काय करत असते. चला पुढच्या कामाला लागू. आज पिठलं भाकरीचा बेत करायचा आहे. मोठ्या पाणीपुरीचं ताट आलंय आमच्या जवळनं. पेपर नाही म्हणून पेपर घेऊन चालले त्या घरी. लागतो पेपर लागतो. छान बघा अशा त्याने काय आणले खाण्यासाठी. तर आधी माझ्यासाठी पौष्टिक सगळ्यात आपलं घरगुती चना, गोड पाणी, तिखट पाणी, बटाटा आणि पाणीपुरी. आणि असं काय करायचं माहितीये का असं छान होल पाडायचा. बरे बाबा आहेत का बघ बाहेर का गेलं तर का हो पिठलं देऊ पिठलं सांगते. आता 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे आपण आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलाय. अर्धी वाटी तांदूळ घेतलाय आणि उडदाची डाळ 1 मिनिट. उडदाची डाळ अर्धी वाटी घेतलाय. म्हणजे ना 1 वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी तांदूळ आणि त्याच्या निम्म उडीद डाळ. तर आता म्हणलं चला अशा काय. आणि संध्याकाळी भिजवायचं कारण काय सांगते. कारण की सकाळी दळायचं आणि संध्याकाळी मग बनवायला येते. बनवताना अशा काही बोलवणारच आहे. तर धोका त्यांच्या पद्धतीने चालू आहे. तर भिजवायचं म्हणजे चाललंच होतं. गुरु रडत होता. आम्ही पण मगाशी बोलत ना मला पटकन पिठलं भाकरी बनवायचे. मग त्याच्यानंतर मला भिजवायचं होतं आणि डाळी पण वर होत्या. अहो डाळी वर होत्या. परला वरनं काढायला लावलं. उद्यापर्यंत त्यातच पिसा नाही वरती होतं वरनं परला काढायला लावलं. मग ते डाळीचं हरभऱ्यावर काढायला लावलं. म्हटलं चला ते त्यांच्याच हातनं भिजवायचं त्यांच्याच नशिबात. जसं की आता पाणीपुरी घेऊन येते हे मला काय माहिती नव्हतं. तर आम्ही ना चाऊमिन करून खाल्लं. तर मी वंशिका सई परी खात नाही आम्ही खाऊ वाटलं पुरगीला म्हणून बनवलंय. हा परी बनवली होती. त्याला शॉर्ट टाकलाय बघा. त्यात आमची जाऊबाई कमेंट करते चवीचं खाताय म्हणून. त्यांच्या जाऊबाई बरं का त्यांच्या सख्या. तर मस्त आहे काच पिठलं बनवलंय. आज पिठलं आणि भाकरीचं असं बेत आहे. आणि पिसायला असं तुम्हाला सकाळी बोलवा मी पिसते. मी सांगते पिस्ताला मी कसं असते म्हणून. हा मग जर मी आवडते मग येते डबा करते मग येते. आणि कसं आहे माहिती का सकाळी भिजवलं की संध्याकाळी दळायचं आणि परत त्याची सकाळी करायचं ढोकळा. 4 वाजता ढोकळा करायचा. 4 वाजता बनवायचं म्हणून आता बनवलंय. तर चला मग त्यांना पण घाई मला पण घाई. आणि विशेष म्हणजे ढोकळा कुठल्या तांदळात चाललंय ते सांगते. मध्ये मी डोसा बनवला होता गेल्या आठवड्यामध्ये. जे मला ओठीला आलेलं तांदूळ गुरला बघायला आलेलं भरपूर असं शिल्लक होतं. जे सुट्ट्या आणतात काही लोक काय पाकिट आणतात. मग सुट्ट्यावाला म्हणजे इतकं प्रेमानं आणलेलं. अशा ते सगळं डोसा खाल्लो आम्ही सगळ्यांनी. मग अजून तांदूळ आहे म्हटलं चला ह्या तांदूळाचा डोसा. काय होत नाही लोक म्हणतात खायचं नसते ओटीचं काय होतं त्याला. आपण पहिल्यांदा जे पहिल्यांदा ओटी भरण्याचा कार्यक्रम असते बघा जे ढवा जेवणातलं ते फळं पण खात नाही. तर फळं पण खात नाही तर आणि हे पण खात नाहीत. आधी बॅटरी पण किती बारकी आणली हो. पप्पाची आहे माझ्या. अशा त्याचे पप्पाची. माझ्या पप्पाची आहे. इमोशनल पप्पाची आहे. भाऊ म्हणला आमचा घेऊन जा. पप्पाची आठवण म्हणून दिलाय. आठवण येते ना. आठवण येते. बॅटरी आता झाली त्याला 5 वर्ष झाली. त्याला 5 वर्ष झाली. किती वेळ टिकते चार्जिंग काय हो. रात्रभर ना ही डाळ भिजले आणि आता सकाळी ना ह्याला बारीक करते म्हणजे ना संध्याकाळच्या वेळेस ढोकळा बनवायला येते. तर आले त्या अशा वेळात वेळ काढून अगदी आठवणीनं मीठ घातलंय ना याच्यामध्ये. मीठ टाकलंय थोडं. मीठ टाकून पिसायचं थोडं. तर शेंगदाण्याचं कुटाचं होतं बरं का मिक्सरचं भांडं. त्यामुळे तिथं काळं काळं दिसते. हा एक इकडचं हा पाणी
पाणी पाहिजे काय? नाही पाणी. मीठ बस का? नाही असं थोडं पाहिजे. थालीपीठ खाताय? ते पीठ आहे का नाही टाकायला ते बाजूला काढायचं. मला करायचं अजून मग ती काय करणार आता? गुरुला आंघोळ घातल्यावरती मग ती पीठ काढायचं दुधाच्या अगोदर. पंक्तीला टाकून पीठ घेतलं होतं. तर इथं ना पीठ पूर्ण दळून झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, एकदम मीडियम असं ठेवलेलं आहे बघा. आणि दळताना थोडं थोडं मीठ घालून दळलेलं आहे जेणेकरून ना व्यवस्थित. सगळेच टी शर्ट वरलं केले वरलं. चला तर गुरुचं ना टी शर्ट बघत कपडे घडी करायची आणि हा ड्रेस घालू तुला, कारण आत्ताच घातलेले कपडे ओले केलाय. आईला घे म्हणतोय, घे म्हणतोय. घ्यायचे घ्यायचे. सगळेजण तुला खेळताना बघितलंय, रडताना नाही. नाही मीना मावशीचे कपडे घालायचे, मीना माऊन आणलेले कपडे घालायचे. घालायची तास झाला कपडे घालून. शिशू करून सगळं वलं वलं केच केलंय. बघ हे किती भिजवलं, हे किती भिजवलं हे. आगाव कुठला आगाव, आगाव गाव. काय बघतो? कपडे चेंज करूया तुझे, कपडे चेंज करूया तुझे, कपडे चेंज करू. हा चलो. गुरुला बघत बघत इतकी सारी कपडे ना घडी करायचे आहेत. तर खेळतो निवांत. समोर असलं का नाही अगदी व्यवस्थित असं खेळतो. मी ना मावशीचे कपडे घालू तुला, टी शर्ट घालूया. हां बदलूया कपडे तुझे. चुक्यालाय तास तर झालाय कपडे घालून तुला, जरा तास तर तुला. आगाव कुठला. कसं खेळते बघ, बोलावं लागतंय सारखं, नाही बोललं की ललतंय मग. आगाव कुठला. संध्याकाळचे बघा 4 वाजलेत आणि दोघी पण ना एका ठिकाणी हळदी कुंकवाला गेलो होतो. शूट का घेतलं नाही कारण की गुरु एकटा होता घरी. एकटा म्हणजे हे आले होते जेवायला, तर त्यामुळे ह्याला थोडंसं बसा बोलले. तर पटकन 5 मिनिटाच्या आत आलो दोघी पण घरी. तर बघा इथं ढोकळा घेतलाय. आज बरीच कामं झाली माझी पण मी काय शूट पीठ काय घेतलं नाही. म्हटलं चला आता संध्याकाळी ढोकळा बनवायचाच आहे, डायरेक्ट त्याचं शूट घेऊया, कारण की गुरु झोपला की काय करू काय नाही असं होतंय. तर बरीच अशी कामं होती छोटी छोटी, ती सगळी करून घेतली. तर इथं अशा त्या आलेत ढोकळा करायला त्यांच्या पद्धतीनं. इतकं घामेजलंय ना, कारण की तिथून जे आले बघा वाऱ्यातून पटपट झाडायलाच घेतलं. तर ते ढोकळ्यासाठी पाणी गरम ठेवलंय कढईमध्ये आणि त्यांना जे जे साहित्य लागते ते सगळं अशा त्याला काढून दिलं. आता मी तुम्हाला आणि त्या ढोकळ्याचं ना आपलं पीठ छान आंबलंय. सकाळीच आपण दळलेलं आहे. त्याला छान असं आंबूस, त्याला असं लेअर पण आला आतून एक जाळी. त्याला चमच्या देऊ का हे करायला का? तर प्रत्येकाची ना ढोकळा बनवायची वेगळी असते. तर अशा त्याचं कसं बालपण तरुणपण सगळं गेलं गुजरातमध्ये, तर तिथली पद्धत आहे ही. ते गुजरातमध्ये तर खमण ढोकळा ते ह्याचं करतात किंवा बेसन, बेसनच करतात ना. किती टाकलं तेल याच्यामध्ये सांगा ना सगळ्यांना. मग ट्राय करायला गेल्यावर मग बिघडायला नको. 1 चमचा आणि 1 चमचा हळद, 1 चमचा आपलं खायचं तेल. पहिला मीठ टाकलेलं होतं, अजून थोडं मीठ होतं चवी अजून, आणि थोडी साखर चवीला. 1 चमचा. आम्हाला साखर घातलेलंच आवडतंय. आणि 1 थोडी सोडा, इनो. इनो. हळद इनो एकत्र कलर बदलत नाही ना? नाही काय चांगलं तसं नव्हे, लालसर येणार नाही ना? नाही एकसारखं. काय देऊ, चमचा देऊ का मिक्सी देऊ? आणि प्रॉब्लेम येत नाही. चला काय ना सोडायला इनोला प्रॉब्लेम येत नाही, सोडायला येते प्रॉब्लेम नाही येतो. लाल इकडे तिकडे हा लाल वगैरे असं एकदम लाल पिवळं लाल पिवळं दिसतं. एक जीव खालून द्यायचं. फुगलं चांगलं. तर पूर्ण रेसिपी कळण्यासाठी ना रात्रीपासून हे शूट चालू आहे, त्यामुळे मी बाकीचे इतर कामं करून घेतले. म्हणलं आता व्हिडिओ खूप मोठा होईल. अजून थोडं हळद टाकते, कलर येण्यासाठी. कलर टाकते.
खमण ढोकळा बी ह्याला म्हणतात म्हणजे नाही चालतं. बेसनचं पण म्हणतात ना. खमण ढोकळा म्हणजे बेसनाचं एकेकाला होतं एकेकाला होत नाही. हा असं जास्तीत जास्त डाळीचंच बनवतात गुजरातीला. आहे ना, डाळ भिजू घालून डायरेक्ट. डाळीचंच करतात जास्ती. हा गुजरातला डाळीचं करतात हीच फेमस आहे जास्ती खायला. हा जसं कढी फाफडा जिलेबी असं हा ना? ढोकळा बरोबरच खातात जास्ती. हा ना. छान वाटतं ते तसं. त्यामुळे म्हटलं चला ह्यांच्या पद्धतीचंच आता रेसिपी दाखवावं. आणि ढोकळा बनवायच्या अगोदर पाणी मात्र प्रॉपर उकळायला पाहिजे, म्हणजे ढोकळा आपला अजिबात शिजबीज होत नाही, उकडीच यायला पाहिजे ह्याला. तुम्हाला चहा ठेवते का? हे चालेत मळ्याला. गुरु पिडलं का होयस तर? हा रडलं नाही ना? किती अशा 10 मिनिटाची आत आलोय आपण. मग पळ 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 बाळ उडते. बाळाला तर ते गुरुचा आवाजच यायला लागला तिथं. गुरु प्यायचं पाणी तुम्ही घेता का आता चहा? नको चालतं. प्रॉपर बंद केलं. बंद केलं नाही. चहा सुटत नाही. चहा गरोदर पाणी सुटलेला परत जळलाय. मला वाटतं 2-3 ताटं होतील. 2 ताटं होतील बघा. हा 2 ताट होते बरोबर. ते असं बरोबर नाही असं ते माप बरं आहे मग आपलं एक बरोबर वाटी. एक वाटीचं बरोबर 2 प्लेटा होतातच ते. हा ना, म्हणजे असं प्रॉब्लेम येत नाही असं आहे. एक फॅमिलीसाठी ठीक आहे. हा, एक फॅमिली बरोबर होते. आणि द्यायला मी मग इकडे तिकडे 4-5 नाही झालं भरपूर होतात त्या. हा पीसेस भरपूर होते. हा केस भरपूर होतं. तुम्हाला अर्ध लय बारीक तुकडे करायचे नाही, मोठे तुकडे करायचे. आहे ना, तुकडे करणार लय बारीक बारीक करते. हा. छोटे 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 हा. पनीर सारखं. पनीर सारखं नाही करा, पण ते ढोकळा पण पनीरच झाले. ते मोठे मोठे असतात, छान वाटतात आहे ते. ना, नाही एकदम दिलेले ना छोटे छोटे काप होते म्हणून म्हणतो. तर इकडं पाणी पण उकळायला ठेवलंय, एकीकडे चहा पण ठेवला आणि पाणी उकळायचं पण करता येत नाही. आणि ताट पण ना थोडंसं प्री हीट करायचं. प्री हीट केलं जाऊन लगे 5 मिनिटात आलोय आई. आणि ही एवढं बस झालं बेटर. अजून नंतर एक प्लेट 20 मिनिटं ठेवलं होतं. तर छान असं वापलेलं आहे आणि अक्षरशः इतका फुला की ताटाला सगळं लागलेलं होतं. ते काढलो आम्ही आणि बरोबर ना 2 प्लेटा आपल्या ना ढोकळा बनला. तर इकडं ह्याच कडेत तडक्याचं काम चालू आहे. मी कढीपत्ता आणूस तर ह्यांचं इथं काम चालू आहे. भरपूर असं जिरं मोहरी. ओ आणि गार होऊन द्यायचं बरं का. तर या ताटातले जे आता आहे का कढीपत्ता ठेवलं इथं. हा तर थोडंसं गार होऊन द्यावं लागतं. हे प्लेट कसं आधी काढलेलं होतं त्यामुळे हे गार झालेले. तर हे दुसरं व्हायला लागले का साईडनं कडा सुटायला लागले. काय तुम्हाला दुसरा चमचा देऊ काय? नाही नाही असं लागतं आता. साखर का बुरलं करलंय. का फ्रेश होऊन जावा पिल्लू जावा. परीचा आणि चेहरा सुकलेला तर बघा. ताप आला नव्हता ना शाळेत. हलकं मीठ टाकले. हलकं मीठ आवडीनुसार साखर. काय देऊ तुम्हाला? तिकडे थोडं हे लालवाला आहे, हे आपला काळावाला आहे. हलकं चवी पुरतं मीठ आणि हलकं थोडं हे टाकले. आणि आता गोड पाहिजे तिकडं थोडं मिडियम गोड गोड. हे थोडं 1 चमचा अजून दीड टाकले आणि त्यावर पाणी टाकायचं. झालं पाणी थोडं उकळून द्यायचं. हे थोडं पाणी झालं. भरपूर होते अहो एका ह्याचं. हा याचं भरपूर होते. 2 फुल पातळ तेवढं आपलं बस झालं. त्याची उकळी आली झाला. थोडं हलवून घ्यायचं. साखर असते म्हणून थोडं हलवून घ्यायचं. आता एक उकळी घ्यायची आणि बस झाला. तर वरनं टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर इकडे तिकडे झालं. ओके कोथिंबीर काढू का? असू देते मी घासते. चला उकळी आलं. झालं. उकळी आल्या चमचा देऊ का पाणी टाकायला? हे काय घेतले की घेतलं का? बरं ओके. पण आता त्या ह्याच्यात टाकायचं. पाण्यामध्ये वरूनच टाकलेलं बरं आहे. कलर मस्त आलाय आणि जाळी पण मस्त आले. पिल्लू पण उठला एवढं होत. गडबड करायची नाही बरं का. गडबड जर केलं तर ह्याच्या ना तुकडे पडू शकतात. अगदी गार नॉर्मल स्टेज वरती येईपर्यंत ह्याला थांबायचं. पेशन्स ठेवायला लागणार आहे ह्याला.
तोपर्यंत काय नाही ना तर पूर्ण गेला ढोकळाच गेला ढोकळाच गेला. ढोकळाच गेला. आणि वरनं आपण कढीपत्ता टाकू शकतो. कोण टाकतंय वरनं आपण टाकलं तरी चालतंय. काय विसरलं होतं? आ? तेला टाकायचं विसरलं होतं का आपण? मग ते हे टाकलं पाणी नाही होतं. चालते चालते चालतं त्याला काय होत सगळं चालवायचं, नो आणि प्रॉब्लेम. तुला तीळ बी पाहिजे तर तीळ असं. आणि गाठ झाल्यानंतरच हे कापायला घेतलेले आणि फोडणीचं पाणी भरपूर केलेलं होतं. आणि तुम्हाला उजेड दाखवते. खरं ढोकळा मस्त झालाय. छान दिसायला पण छान झालं. दिसायला पण इतकं यम्मी झालं ना, खूप छान. आणि जाळी पण मस्त झाली. हा ढोकळा तिखट करण्यासाठी काकी अजून फोडणी देते. असं वरनं तिखट खायचं नाही. जळजळ करणं आणि त्याच्यासोबत तीळ आणि अजून थोडी जिरं मोहरी टाकलं आपण. आणि असं वरनं टाकून घ्यायचं नाही, जळजळ करते म्हणून. कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका.